गाईज, कसे आहात? मस्त मजेत ना? तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मी मनापासून स्वागत करते. तर चला, आता मी बनवते संध्याकाळी. आता किती वाजले आहेत? 7:30 झाले. तर आता मी स्वयंपाकाला लागते. तर आज काही नसं, वरण भात आणि शेपूची भाजी भाकरी करणार आहे. तर चला बघूया. सारखं काही नसतं असं नाही का, रोजचं तेच असतं. धुणं भांडे फरशी तेच कामं करायचे, स्वयंपाक पाणी करायचं. तर काही रोज असं वेगळं दाखवलं नसतं, त्याच्यामुळे मी काही असं दिवसभराचं नाही दाखवत तुम्हाला. असं म्हणजे काहीतरी वेगळं घडलं तर माणूस सर्व दाखवाल, मग तुम्हाला बघायला जरा चांगलं वाटेल ना. तर मग काही नाही, आता मी जे स्वयंपाक वगैरे करते तर कसं करते हेच म्हटलं चला आता दाखवत जाऊ, जोपर्यंत काही असं नवीन काही घडत नाही किंवा काही येत नाही समोर तोपर्यंत. आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि नक्की मला सांगा कसं वाटतं तुम्हाला व्हिडिओ. आणि चला बघूया. आणि आता काय नाही, मी आता गॅसवर म्हणजे भात टाकून दिलेला, भात बनवायला ठेवला आहे. आता डाळ बनवती, भाजी बनवती, भाकरी बनवती. तर चला बघूया. इथं वाटीमध्ये ना मुगाची डाळ म्हणजे जास्त जर मुगाचीच डाळ आहे आणि थोडीशी मसुराची डाळ घेतली आहे. आता मी डाळ बनवते तर मी डाळ कधी शिजून नाही घेते, म्हणजे शिजून पण बनवते आणि म्हणजे डायरेक्ट फोडणी पण देते. पण मी आता डायरेक्ट फोडणीला डाळ देते. मग कशी बनते ते तुम्हाला दाखवते. म्हणजे भाजीपाला सर्व असा तारल्यामध्येच ठेवलेला आहे नाही का, कारण काय आहे ना, आता थंड पण आहे, पाऊस वगैरे पण पडतो, मग भाजीपाला वगैरे सर्व असा ओला वगैरेच आहे ना बाजारामध्ये, तर मग तो खराब होऊन जातो. मग त्याच्यामुळं काही तर फ्रीजमध्ये पण ठेवत नाही. फ्रीज पण दुकानामध्येच आहे, खाली इकडं वरती घरामध्ये नाही ठेवलेलं. तर खाली 2 फ्रीज आहेत, पण मग फ्रीजमध्ये नाही ठेवत. मग परत खाली जा वरती या, खाली जा वरती या. मग भाजीपाला वगैरे हा सर्व वरतीच असतो. काय आता 2-3 दिवसांनी बाजारात जातात, ताजा भाजीपाला वगैरे घेऊन येतात, तर त्याच्यामुळे काही खराब व्हायचा प्रश्नच येत नाही. आणि आत्ताच गेलेला भाजीपाला वगैरे घेऊन आले तर कोथिंबीर वगैरे किती फ्रेश आहे आणि त्यांनी निवडून पण ठेवली, छान. मग डाळीसाठी मी असं आहे ना, वाटीचा माप केलेला आहे नाही का, म्हणजे आम्ही 5 जणांना ना एवढी डाळ घेतली का भरपूर अशी छानशी असं घट्ट अशी होती. जर पाहुणे वगैरे वाढले, असं कोणी एक्स्ट्रा जर 1-2 माणसं जर आले तर मग थोडीशी डाळ एक्स्ट्रा घ्यायची, म्हणजे असा अंदाज व्यवस्थित समजतो आणि जास्त होत पण नाही, बरोबर पुरेल असंच होतं. तर इथं बघू शकता तुम्ही, मी ना डाळ घेतली दुसऱ्या वाटीमध्ये, छोटी वाटी होती म्हणून दुसऱ्या वाटीमध्ये टाकून घेतली, ती व्यवस्थित धुवून घेतली. इथं कोथिंबीर, मिरच्या, टमाटा, लसूण सर्व कापून ठेचून वगैरे घेतलेलं आहे. आता पहिले मोहरी टाकली, जिरे टाकले, त्याची फोडणी दिली व्यवस्थित आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, टमाटा हे टाकून घेतलं. आता थोडीशी हळद टाकून, थोडी म्हणजे अर्धा चम्मच असं नाही का, जसं लागेल तसं. आणि मग डाळ टाकली, तिला व्यवस्थित असं परतून घेते. पाणी टाकलं आहे, मीठ टाकलं आहे आणि कुकर लावून घेते आणि मग त्याला 3 शिट्ट्या देऊन घेते. मग व्यवस्थित अशी शिजून जाईल डाळ. आणि आता हे सर्व कापलेलं वगैरे सर्व सामान आहे ना किचनवरचं, खूपच सारा असा पसारा दिसत होता. मग म्हटलं चला आता ते पहिलं असं आवरून घेऊ, कारण का मग ते लई चिडचिड होऊन जाते. मग बाकीचं पण असं तिथं लईच गजबज होऊन जातं. मग ते व्यवस्थित आवरून घेतलं. आता इथं भाजी घेतली आहे, भाजी व्यवस्थित तिला आहे ना धुवून वगैरे घेते, कारण का आता आहे ना खूप सारं असं नाही का माती वगैरे आहे ना, तर मग त्याच्यामुळे आहे ना असं भाजीला आहे ना माती वगैरे असते ना, मग त्याच्यामुळे 1-2 पाण्याने ती व्यवस्थित अशी धुवून घेते. धुतल्यानंतर मग परत आहे ना एक पाण्यामध्ये घेते, कारण काय ना ते पाणी मग असं म्हणजे धुवून वगैरे अशी साईडला नाही काढून घेत मी, असं पाण्यामध्येच ठेवते. आणि जेव्हा आपण भाजी टाकायला जाऊ ना, तेव्हा मग त्या पाण्यामधनं काढून भाजी कढईमध्ये टाकून देते. तर इथं ते मिरच्या वगैरे त्याचे देठं वगैरे मी काढून घेतले व्यवस्थित. आणि ते कांदे आणि मिरची आहे ना धुवून घेते, कारण काय आहे ना ते कांदे आहेत ना असे काळे झालेले ना, ते टलपर काढले तर ते काळे होते. मग धुवून वगैरे व्यवस्थित घेतलं. आणि इकडं बघा डाळीचं शिट्ट्या पण होत आहेत, म्हणजे अशी इकडे हे पण चालू आहे, तिकडं ते पण चालू, असे दोन्ही पण कामं चालूच असतात नाही का. तरी माझा स्वयंपाक हा अर्धा तासात होऊन जातो. पण इथं कॅमेरा लाव, तिथं कॅमेरा, म्हणजे फोन इथं ठेव तिथं ठेव,
असं नाही का कसं दिसल, असं इथनं दिसल का तिथनं दिसल का, असं करत करत इतका सारा टाईमपास झाला. तर ते मी 9 साडे 9 झालेले मला तेवढा स्वयंपाक करायला. इतक्या वेळेचा मी स्वयंपाक वगैरे करून भांडे वगैरे सर्व घासून वगैरे सर्व आवरून माझं झालेलं असतं. पण आता काय व्हिडिओच्या नादामध्ये काही चालतंय हळूहळू म्हणजे हेच इकडं ठेव तिकडं ठेव असंच टाईमपास. आता इथं मी आहे ना भाजी टाकली आहे, तर पहिले ना लसूण टाकल्यानंतर मिरच्या टाकल्या, कांदा टाकला, ते व्यवस्थित परतून घेतला. नाही बघा अशा प्रकारे मी भाजी इथं आहे ना कढईमध्ये टाकते, असं डायरेक्ट हे नाही करत. आणि जर काय अशी माती वगैरे जर असेल त्याच्यामध्ये जराशी, तर मग ती पण आहे ना जरा म्हणजे आपण ज्याच्यात धुवू ना, तर ते पाण्यामध्येच खाली ना राहून जाते, असं वरती काय भाजीला वगैरे येत नाही, असं नाही का. अशा प्रकारे मी भाजी इथं बनवते. तर इथं पूर्ण भाजी अशी व्यवस्थित आहे ना मी ना परतून घेतलेली आहे. परतून झाल्यानंतर मी त्याच्यावरती ना झाकण जरा वेळ ठेवू दिलं, म्हणजे असं नाही का जर ती वाफ लागून आहे ना जरा अशी खाली बसते, मग व्यवस्थित अजून हलवता येते, तशी परतून घेता येते. आधी नाही व्यवस्थित येत नाही ना त्याच्या. तर इथं बघू मी आहे ना तांदळाचं पीठ आहे ना ते बाजरीच्या पिठामध्ये टाकते, म्हणजे ना जेवढं भाकरी वगैरे करायचं असल्यानंतर थोडंसंच पीठ आहे ना मी तेवढ्या पिठामध्ये ना मिक्स करून घेते आणि मग भाकरी बनवते. म्हणजे त्याच्याने ना असं बाजरीची भाकरी आणि नुसती बाजरीच्या पिठाने केली ना, मला असं ती काळी काळी वाटते अशी भाकर झालेली. मग थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं का मग जरा अशी व्हाईट भाकर दिसते, म्हणजे असं लई असं काळसर अशी नाही दिसत नाही का. मग त्याच्यामुळे मी थोडंसं असं तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये टाकून देते. तर हा पिठाचा डब्बा आहे, तर आहे ना 2 दिवस झाले याला घसून ठेवलेलं आहे, पण तरी पण आहे ना त्याच्यामध्ये पाणीच असं नाही का सुकलेलंच नाही. मग आता मी आहे ना पुसून वगैरे सर्व व्यवस्थित घेतलं आणि थोडंसं आहे ना असं गॅसवरती त्याला गरम करून घेते, म्हणजे आहे ना तो चांगलं व्यवस्थित होऊन जाईल. आणि त्याच्यामध्ये आता पीठ टाकून घेते. पुढं मामाची बायको सुगाना तुझ्या पोळी शिकलाना गुलाब जामुन खाऊया मामाच्या गावाला जाऊया मामाच्या गावाला जाऊया तू पोळी खाऊया मामाच्या गावाला जाऊया मामाच्या गावाला जाऊया. रे मला चाले चला मला परत व्यवस्थित कर. शंकर माई बाजी गंगा गळा बुतळा रे मला चाले चला आव मी ना खेळतो आव मी ना तू पसीना भी करते दिखायचं पांडा